नमस्कार मित्रांनो, कैलास वानखेडे उपविभागीय कृषी अधिकारी. आज आपण बघूया ॲग्रिकल्चरची मुख्य परीक्षा आणि त्याच्यासाठीचं मटेरियल आणि तयारी कशी करायची. मित्रांनो, एक प्रश्न सर्वांनी कॉमन आणि तो स्वाभाविकच आहे विचारणं की याच्यासाठीचं मटेरियल कोणतं असावं. तर याचं सोपं उत्तर आहे, वेळेवर आधारित या प्रश्नाचं उत्तर आहे. 2च महिने असल्यामुळं मी मोजकं सांगतो आहे की आपल्या डिग्रीच्या ज्या नोट्स आहेत ते एक चांगलं मटेरियल आहे. प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रॉनॉमी एलमंडा रेड्डीचं आहे, ते वापरा आपण. ते पुस्तक खूप छान आहे. त्यामध्ये पहिल्या पेपरचं काही कव्हर केलेलं, दुसऱ्या पेपरचं देखील काही टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एक संग्रह असू द्या, हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर बाय ICAR. आणि सोबत आपल्याला जे याच्यामधनं कव्हर होत नाही ते इंटरनेटमध्ये आपल्याला ते थोडं सर्च करायचं, डाउनलोड करायचं, काही नोट करायचं, बस एवढं आपण केलेलं पुरेसं आहे. आता मी म्हटलं हे एवढं पुरेसं आहे म्हटल्यानंतर तुम्ही खुश व्हाल. मंडळी, कुठंतरी आपल्या मनाला आपल्याला धीर देणं खूप गरजेचं आहे. बाजारामध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रकारची रेफरन्स पुस्तकं आहेत. बरीच लोक सांगतात हा पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, तेही पुस्तक घ्या. मोठमोठाले रेफरन्स पुस्तकं आहेत. त्याचे नाव जर सांगत गेलं तर 1 तास पुरेसा नाही आहे त्याच्यासाठी. आणि 2 महिन्यामध्ये हे एवढं सगळं करणं शक्य होत नाही. ऑब्जेक्टिव्ह पुस्तक पण भरपूर आहेत, खूप आहेत ऑब्जेक्टिव्ह पुस्तक देखील. ऑब्जेक्टिव्ह पुस्तक कोणते सजेस्ट करायचे? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, वेळ मर्यादित असल्यामुळं सिलेक्शन ऑफ मटेरियल याला खूप महत्त्व आहे. डिग्रीच्या नोट्स, ICARचं हँडबुक, प्रिन्सिपल ऑफ ॲग्रॉनॉमी रेड्डीचं पुस्तक, इंटरनेटचा वापर, आणि फार फार तर आपल्याजवळ कृषी विद्यापीठाची डायरी असतील तर त्या देखील जतन करून ठेवा, रिसेंट व्हरायटीसाठी वगैरे, डेव्हलपमेंटसाठी. हे मटेरियल आपण एकदा जमा केलं की त्याचं अभ्यासाचं नियोजन करायचं. ते कसं की पहिल्या 15 दिवसामध्ये, पहिल्या महिन्याच्या मंथ फर्स्ट, हे सर्वसाधारणतः माझ्या डोक्यातलं नियोजन आहे. आपलं स्वतःचं वेगवेगळं अशा प्रकारचं नियोजन असण्याची शक्यता असते, पण एक सर्वसाधारण नियोजन कसं करायचं याबद्दल मी थोडक्यात एक रफली आयडिया देणार आहे. तर पहिल्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे? 50% रेफरन्स बुक असतील, नोट्स असतील त्यामधून वाचन करायचं, आणि 50% ऑब्जेक्टिव्ह बुक. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये काय केलं? पहिल्या महिन्याच्या दुसऱ्या लॉटमध्ये 15 दिवसाच्या काय केलं पाहिजे? 40% आपण रेफरन्स बुक असतील किंवा आपल्या नोट्स असतील त्यामधनं वाचलं पाहिजे, आणि 60% आपण ऑब्जेक्टिव्ह वाचलं पाहिजे. हे पहिल्या महिन्याचं झालं नियोजन. दुसऱ्या महिन्यामध्ये आता थोडं लक्ष देऊन बघा बरं का. येथे देखील 15-15 दिवसाचे आपल्याला 2 लॉट पाडायचे. त्यामध्ये 25% फक्त आपल्याला नोट्स असतील किंवा इतर रेफरन्स असतील त्यामधनं वाचायचं आहे, आणि 75% ऑब्जेक्टिव्ह वाचायचे आहेत. शेवटचे जे 15 दिवस आहेत परीक्षेला जाण्याच्या अगोदरचे, यामध्ये 100% केवळ आणि केवळ ऑब्जेक्टिव्ह वाचायचे आहेत. एकदा पुन्हा रिपीट करतो. पहिल्या महिन्यामध्ये 15-15 दिवसाचे आपण 2 लॉट पाडले. दुसऱ्या महिन्यामध्ये 15-15 दिवसाचे लॉट पाडले. पहिल्या 15 दिवसाच्या लॉटमध्ये 50% आपण रेफरन्स बुक असतील, नोट्स असतील त्यातल्यामधून वाचन करायचं, आणि दुसऱ्या 50% मध्ये ऑब्जेक्टिव्ह वाचायचा. दुसऱ्या लॉटमध्ये 15 दिवसाच्या 40% रेफरन्स बुक किंवा नोट्समधून वाचायचं, आणि 60% आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वाचायचं आहे. टक्केवारी ही वेळेची दिलेली आहे. एवढा वेळ आपण त्याला दिला पाहिजे, एवढा टक्के वेळ. दुसऱ्या महिन्यामध्ये पहिला जो लॉट आहे 15 दिवसाचा, हे 25% आपल्याला रेफरन्स बुकमधून वाचायचं, आणि 75%
जो वेळ आहे तो आपण ऑब्जेक्टिव्हवर आपण युटिलाइज करायचा. दुसऱ्या महिन्यातला जो शेवटचा लॉट आहे 15 दिवसाचा 100% ऑब्जेक्टिव्ह. परीक्षेला जाण्याच्या अगोदरचे 15 दिवस किंवा 1-2 दिवस अजून जास्त भेटतील ते आपण 100% ऑब्जेक्टिव्ह वाचायचा. मला वाटतं एवढं समजलं. आता हे करत असताना आपण सायमल्टेनियसली ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याची एक प्रॅक्टिस ठेवायची. ऑब्जेक्टिव्ह बुकमधनं डेली 100 एका घंट्यात सोडवायची प्रॅक्टिस करायची. आणि मग हे सोडवल्यानंतर आपल्याला 100 ऑब्जेक्टिव्ह आपण सोडवतो आहे, यापैकी जे चुकलेत त्याच्यासाठीच आपण अर्धा तास आपण त्यावर चिंतन करायचं आणि दुरुस्त करायचं. हे दररोज करायचं मात्र. आणि परीक्षेला 10 दिवस असताना किंवा 8 दिवस बाकी असताना एका दिवशी 2 पेपरची प्रॅक्टिस करायची सोडवायची. एका दिवसात 2 पेपर, एका तासात 1 पेपर, असं 2 पेपर आपल्याला सोडायची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता हे करत असताना आपल्याला स्ट्रॅटेजी तीच वापरायची. कोणती? जे चुकलं ते दुरुस्त करायचं आणि पुढं जायचं. आता याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला मी सांगणार आहे. मित्रांनो, परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जो प्रश्न तुम्ही वाचला नाही ना किंवा जे डोळ्याखालून गेला नाही, तुमच्या वाचनामध्ये आला नाही, असा प्रश्न चुकण्याची प्रॉबॅबिलिटी ही 90% असते. म्हणजे ऑब्जेक्टिव्हवर आपल्याला विशेष फोकस करायचा आहे आणि ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची आहे. मित्रांनो, बाहेर आपण बाजारामध्ये गेलो आहे, ऑब्जेक्टिव्हची पुस्तकं भरपूर आहेत. ते ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक सिलेक्ट करत असताना काय केलं पाहिजे की ते पुस्तक सिलेक्ट केलं पाहिजे की ज्यामध्ये आपलं जास्तीत जास्त कव्हर होईल. नजर टाकायची त्याच्या इंडेक्सवर आणि आपल्या नजर खालून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते ते पुस्तक आपण सिलेक्ट केलं पाहिजे. 90% प्रॉबॅबिलिटी चुकण्याची असते जर आपण तो ऑब्जेक्टिव्ह वाचला नसेल किंवा आपल्या नजरेखालून ते मटेरियल गेलं नसेल तर यावर आपण लक्ष देऊन ऐकलं. आता त्या पद्धतीनं आपण कार्यान्वित होऊन काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. मंडळी, जर शक्य असेल तर बघा, ग्रुपमध्ये थोडासा डिस्कशनसुद्धा झालं पाहिजे. आपण अभ्यास करतो, कोणी विद्यापीठामध्ये अभ्यास करत असेल, काही स्वतःची वैयक्तिक तयारी करत असेल, कोणी फोरमला असेल, अजून कुठं असतील. थोडं ग्रुपमध्ये थोडंसं डिस्कशन दररोज एखादा तास जर केलं आणि आपल्या आयडिया जर शेअर केल्या, तो ग्रुप हा होमोजिनियस असला पाहिजे, तो ग्रुप हा डेडिकेटेड असला पाहिजे. त्या ग्रुपमधनं खूप चांगल्या पद्धतीचं डिस्कशन झालं पाहिजे आणि एक्सपिरियन्स शेअर केलं पाहिजे आणि आपलं मटेरियल देखील शेअर केलं पाहिजे. त्याचा खूप मोठा फायदा होतो, त्याचा आपल्याला आधार देखील होतो. त्यामुळं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा प्रकारे त्या ग्रुपला देखील महत्त्व आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तयारी करण्याची एक संधी असते. ते ग्रुपमध्ये आपण करू शकता. असं एक होलिस्टिक ॲप्रोच ठेवायचा, वेल प्लॅन अशा प्रकारचा स्टडी करायचा आणि परीक्षेला समोर जायचा. आणि हे समोर जात असताना आपल्याला एक कॉन्फिडन्स ठेवायचा की आपल्याला आपली तयारी चांगल्या पद्धतीनं करून घ्यायची आहे आणि ती होणार. चांगली तयारी केली, परीक्षेला कॉन्फिडन्सनं जाणार आणि परीक्षेला कॉन्फिडन्सनं गेलो की आपली परीक्षेमध्ये परफॉर्मन्स चांगला असेल. आपण उज्ज्वल यशाच्या दृष्टिकोनातनं आपण तसं एक दिवस चांगलं नियोजन करून अभ्यास करत जर गेलात तर मला नाही वाटत हे अवघड आहे म्हणून. गोष्ट जगामध्ये मित्रांनो कोणतीच अवघड नसते, परंतु सोपी गोष्ट आवड करण्याची आपल्याला चुकीची सवय लागलेली असते. त्या सवयीपासून आपल्याला दूर पडायचं आहे, दूर जायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आपल्यासमोर मी आणलेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि काही असतील कॉमेंट तर कॉमेंट पण करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, मी स्वतः तयारी करून आपल्यासाठी प्रश्न तयार करत असतो आणि ते एक चांगलं गुगल प्ले स्टोअरवर BNW कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीवर मी उपलब्ध करून दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह.
प्रत्येक दिवशी विशिष्ट ऑब्जेक्टिव्ह उपलब्ध करून दिलेत आणि विकेंडला एक पूर्ण टेस्ट होत असते त्यामध्ये. तर शक्य असेल तर बघा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि एक आत्मविश्वास मिळतो माणसाला परीक्षेला जात असताना. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा.